ही मॅच पाहायची आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, कव्हर पॉइंटला वॉट अ स्ट्रोक फरदीन काझीच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बॉल आलाय. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर, लगातारचा दुसरा उजव्या यष्टीच्या बाहेर वरती बॉल वरती स्क्वेअर कट केला. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका. म्हणूनच म्हटलं जातं ना की मनगटात पुरेशी ताकद आणि स्ट्राइक वर केतन. आपटलेला बॉल त्याला मात्र पुल केलाय, परंतु झाडाला लागून जर बॉल आत आला तर धावून धावा तुम्हाला घ्याव्या लागणार आहेत, लक्षात घ्या. आणि हा खणखणीत षटकार केतनच्या बॅट मधून आलाय. कॅमेरामध्ये कैद होत आहे. पुढचा बॉल शेष पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने. यावेळेला समोर उडवलाय डाऊन द ग्राउंड. केतन मात्रेच्या बॅट मधून षटकार. अभी तो पार्टी शुरू हुई है. अशा नरे पार्क मैदानावरती हार्दिक स्वागत. गर्दी गर्दी आणि गर्दी मैदानाच्या आतमध्ये, कारण ही जनता आहे क्रिकेटची गर्दी. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक आलाय. 4 धावा. वासिक शेख चेंडूवरती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फ्लॅट शॉट खेळलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत फरदीन काझीचा आणखीन एक तडाखे बंद षटकार. फुलटॉस मिळाला, सीधी बॅट, नो बकवास. केतन म्हात्रेच्या बॅट मधून आणखीन एक लांब 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 लचक षटकार. केतन म्हात्रे फुलटॉस बॉल आणि अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉलला पोहोचवलंय. केतन म्हात्रे ब्रँडेड सिक्सर चालू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर जातोय. कुठे पाहूया धावा किती मिळणार आहेत. बॉल जाईल का सीमारेषा पार. होय, पंचांनी आपले दोन्हीही हात उंचावलेत. हा आहे टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड, मिस्टर केतन वामन म्हात्रे सिक्सर. कारण मैदानाच्या आत आहे फरदीन आणि मैदानाच्या आत आहे केतन. बॅकफुटवर जागा बनवून पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. करारा प्रहार आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येतो फरदीनच्या बॅट मधून आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. ऑल इज वेल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट आपण अनुभवतोय आणि नक्कीच या परफॉर्मन्स नंतर दीपक शेठ चौहान खूप खुश असणार आहेत या बॅटिंगसाठी. हो, काय फटका केलाय. आणखीन एक अनोखा फटका पाहायला मिळतो फरदीनच्या बॅट मधून. वाह, जिथे कुठे बॉल वर्षभराचा पुरस्कार तुला मिळालाय. इथून पुढे आता अपेक्षा तुझ्याकडून वाढल्या आहेत. अर्थात या अपेक्षा तुझ्याकडून वाढलेल्या आहेत. आता पुढे कसं पाहतोय, कारण तुला जसा यावेळेला पडल्यानंतर खाली राहिला, वळला देखील बॉल आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहायचंय पंचांकडे आणि आता फलंदाज बाद. ज्यावेळेला महेशसाठी बॅकफुट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता आणि आता माईक बंद झाला. 11 धावा खर्च केल्या होत्या. आता हे दुसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळते. आता दिशा थोडीशी चुकली आहे आणि आता वाईट पाहायला मिळते. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न, दिशा चुकली आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल घोषित करताना पाहायला. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौका होऊ शकतात या धावा या मॅच मध्ये. योगेशला बॅटिंग करावी लागेल. यावेळेला ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात. आणखीन एका धावेची भर. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 21. यावेळेला पुन्हा एकदा बॉल. आता पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे. खडतर प्रवास, खूपच लांबवरचा प्रवास करायचा आहे आणि आता विकेट येताना पाहायला मिळेल का. यस, विकेट येताना पाहायला मिळते. प्रमेय आलेत गोलंदाजीसाठी. आता शेवटचे 11 चेंडू शिल्लक. त्याच्या समवेत आपण पाहिलं तर फरदीन काझीने देखील बॅटिंग केली. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वा, काय फटका खेळला पहा. आणि हा सर्वच प्रेक्षक आणि सर्वच खेळाडू देखील पाहायला मिळतात. यावेळेला स्ट्रोक आलाय. गरज होती या फटक्यांची, पण हे फटके जर आधी आले असते तर मॅचचं चित्र काही वेगळेच गोलंदाजीसाठी. पहिला बॉल इम्रोज यांचा.
पहिल्या बॉलला हुक करत असताना चांगला स्ट्रोक, मनगटाचा वापर केलाय, बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. पुढचा बॉल, प्रचंड पाऊस, मुसळधार पाऊस आणि आता हा बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. खूप वेळानंतर मात्र हे षटकार. यावेळेला देखील पुन्हा एकदा बिग हिट खेळलेत, बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आता RR डोंबिवली तर या मॅचचा हिरो ठरलाय, वाकळांचा वंडर बॉय, ज्या खेळाडूने नाबाद या मॅच मध्ये केल्यात 46 धावा. वाकळांचा वाघ, केतन वामन